आपण आता ही संतवाणी स्टार्ट करतोय. तुम्ही सुरुवातीपासून जर चांगलं हार्डवर्क केलं तर मला नाही वाटत मराठी सारख्या सब्जेक्टला तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. पण सुरुवातीपासून जर तुम्ही लक्ष दिलं तर मी जेव्हा शिकवत असते तेव्हा तुम्ही एक लक्ष द्यायचं की त्यावेळेस मी तुम्हाला कॉम्पोजिशन सांगते, प्रॉप्स सांगते, बरंच काय काय सांगत असते मध्ये मध्ये तुम्हाला. तर ते जेव्हा असतं माझं चालू, माझ्या तोंडातून पटपट पटपट येत असतं, त्यामुळे तुम्ही पटकन पेन घेऊन लिहायचं. ही सवय ठेवा. जेव्हा तुम्हाला कधी कॉम्पोजिशन लिहायचं असेल किंवा अजून काही लिहायचं असेल तर तुम्ही मी इथे काय काय सांगितलं होतं ते यूज करायचं. मग नुसतं ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून दिल्यासारखं होतं. मग ते ऐकलं की लेक्चर ऐकताना छान वाटतं, वावा वाटतं, पण ज्यावेळेस रिअल परिस्थिती येते तेव्हा सगळं ब्लँक झालेलं असतं. म्हणून प्लीज, जेव्हा पण तुम्ही लेक्चर घेता तेव्हा 10th स्टँडर्डची मुलं आहेत, बोर्डाला पेपर जाणार आहे तुमचा. एक पेपर बरेच जण चेक करत असतात आणि ज्याप्रमाणे तुम्ही लग्नाला जाता, किती सुंदर सजून जातात, त्यामुळे सगळेजण तुमच्याकडे लक्ष देतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमचा पेपर सजवायचा आहे. मागच्या वर्षी कोविडमुळे आता जे मुलं बोर्डाने कॅन्सल केली, पण 12वीला त्यांना अतिशय टफ फायटिंग करावं लागेल. कारण का तर त्यांनी बोर्डाचा पेपर दिलेला नाहीये आणि 10वीला मार्क्स मिळतात, 12वीला एवढे मिळत नाहीत. म्हणून हा बोर्डाचा तुमचा जो आत्ताचा जो पिरियड आहे, जो चाललाय, तुम्ही कोविडच्या सिच्युएशन मधून, तर तुमचे बरेचसे लेसन पण तुम्हाला कमी केलेले आहेत. तर तुम्ही म्हणजे एका अर्थाने खरंच लकी आहात की तुम्ही कोविडच्या ह्याच्यात तुम्हाला बोर्डाचे पेपर कॅन्सल केले नाहीत. एक लक्षात ठेवा, आता जेव्हा जे मुलं मागचे गेले त्यांना 12वीचं काय होईल, हार्ड वर्क करावं लागेल. तुम्हाला 10वीला आत्ता केलं की फटाफट 10वीला चांगले मार्क्स मिळतात, कारण मुलाने पहिला दिलेला हा 10वीचा पेपर आहे बोर्डाचा. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला नोट्स वगैरे पण देईल आणि मध्ये मध्ये तुम्हाला क्वेश्चन असंच सगळे विचारत जाईल, स्टोरी सांगेल सगळ्या संतांची वगैरे. पण जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही तुरंत लगेचच्या लगेच आजच्या आज तो घरी परत संपवला तर मला नाही वाटत तुम्हाला काही दिक्कत येईल. आणि जेवढी लिहून प्रॅक्टिस कराल तेवढं वेल अँड गुड. तर आता हे बघा इथे काय दिलंय, संतवाणी ना. 9th पण संतवाणी होतं आणि आत्ता पण आहे. पण आता संतवाणीचं डेफिनेशन आपण पहिलं घेऊयात की संत आणि वाणी. तर संतांच्या तोंडून बोलले गेलेले बोल त्याला म्हणतात वाणी. तर संतांची वाणी. मग आपला महाराष्ट्र देश हा कसा आहे, संतांचा देश आहे. अनेक संत होऊन गेले, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, जनाबाई, खूप संत होऊन गेले. मग अशा ह्या संतांचा महिमा, त्यांचे बघा, हे जास्त शिकलेले नव्हते तरी सुद्धा त्यांचे किती सुंदर व्होकॅब्युलरी, किती सुंदर वाक्यरचना, किती सुंदर त्यांचे थॉट आपल्याला बघायला मिळत आहेत. मग आता हे संत नामदेव, हे तुम्हाला अतिशय मेन बघा इथलचा हा सेंटेन्स, हे कोणत्या संप्रदायातील आहे, हे वारकरी संप्रदायातील आहे. आणि प्रत्येक वेळेस बोर्डाला आउटसाइडरचा क्वेश्चन येतो. तर हा आउटसाइडरचे क्वेश्चन ह्याच्यावर कुठले कुठले येणार, तर संत नामदेव कोणत्या संप्रदायातील होते, संत नामदेव वारकरी संप्रदायातील होते. तर वारकरी कुणाला म्हणतात, वारकरी संप्रदायातील तर तुम्ही लिहितात, पण ते त्याचं पण तुम्हाला माहिती पाहिजे की वारकरी संप्रदाय म्हणजे काय. संत ज्ञानेश्वर होऊन गेले. त्यांनी त्यांचे आई वडील लवकर लहान असताना स्वर्गवासी झाले. त्यांनी देहांत केला होता, कारण संत ज्ञानेश्वरांचे जे वडील होते विठ्ठलपंत, त्यांनी पण संन्यास घेतला होता आणि परत ते घरी आल्याची मुलं म्हणून सगळा समाज त्यांना चिडवायला लागला. म्हणून त्यांच्या आई वडिलांनी आमच्या मुलांना संन्यासा नको, त्रास नको म्हणून त्यांना पंचायत बोलून शिक्षा केली आणि त्यांनी दोघांनी, नवरा बायकोने, संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी देहत्याग केला. मग अशा वेळेस हे मुलं लहान होती आणि त्यांनी कुणाला आई वडील मानलं, तर विठ्ठल, जे पंढरपूरला विठ्ठलाला अनेक नावं आहेत. पंढरपूरला जो विठ्ठल आहे त्याला विठू म्हणतात, त्याला माऊली म्हणतात, त्याला भरपूर नाव आहे. जसं श्रीकृष्ण भगवान यांनी 108 रूप लिया था, बिलकुल वैसा. तर आता संत म्हणजे ज्ञानेश्वर
आळंदीला राहत होते आणि आळंदीहून पायी 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 ते कुठे जात होते, तर पंढरपूरला जायचे. आणि त्यावेळेस जेव्हा ते चालत जायचे, त्याच्यात अनेक संत मग मिक्स होत गेले आणि संत नामदेव आले त्याच्या. आणि जे पण कोणी वारकरी संप्रदायाचे आहेत, म्हणजे त्यांचा संबंध विठ्ठलाशी आहे. मग जे पण विठ्ठलाचे प्रेयर करतात, जे पण विठ्ठलाची भक्ती करतात, जे पण विठ्ठलाला भजतात, अशा गळ्यात तुळशीची माळा असते आणि तुळशीचं पॉट असतो वर डोक्यावर. आणि भागवत धर्म म्हणजे विठ्ठल, सगळ्या सगळ्या संत त्याच्यात सामावले जातात. तिथे जातीचा अजिबात भेदभाव नसतो, असा हा वारकरी संप्रदाय. तर असा त्यात कोणी पण जाऊ शकतं त्या वारकरी संप्रदायात. तर तिथे वर्षातून 2 वेळा हे संत सगळे पायी चालत जातात आणि विठ्ठलाला भेटतात, माऊली म्हणतात त्याला. आई आणि वडील संत ज्ञानेश्वरांनी आपल्या आई वडील विठ्ठलाला म्हटले आणि त्याच्यानंतर संत नामदेव त्याच्यात सामील झाले. आता हे जे संत नामदेव आहेत, तर हे संतांचा वडिलांचा व्यवसाय त्यांच्या वडिलांचा आहे कशाचा होता, तर कापडाचा होता. कापड खरेदी करायचे आणि छोट्या छोट्या गावात विकायचो. एक काय झालं, नामदेव वडिलांच्या घरी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती, छोटस मंदिर होतं. आणि विठ्ठला नामदेवाच्या वडिलांनी सांगितलं की बाबा आता मी आज चाललोय दुसऱ्या गावी आणि धंद्याला, आणि तू एक काम कर, विठ्ठलाला तू आज प्रसाद दाखव. प्रसाद का भोग मम्मी ने खाना अच्छे से और नामदेव को दिया। नामदेव नामा इधर आ और ये भगवान को थोड़ा भोग चढ़ा। वो पूरा लेके गए और भगवान किधर खाता है क्या, पत्थर की मूर्ति है और उधर बैठे। काफी टाइम हो गया, खाना नहीं खा रहे भगवान। नामदेव बोल रहे हैं भगवान आज डैडी ने मेरे को ये काम दिया आपको प्रसाद लगाने के लिए और आप खा नहीं रहे, तुम्हें जेवत नहीं है, आपको खाना ही पड़ेगा, मैं नहीं तो हिलाएगा ही नहीं। और बहुत अंतःकरण से उन्होंने क्या किया, उनको याद किया भगवान को। तो तुम लोग भी देखो, भगवान आते ही है अगर अंतःकरण से बुलाएगा। आणि नामदेव महाराज का बात सुन के विठ्ठल गौड़ आए, खाना खाया और खाली प्लेट मम्मी को लेके गए। मम्मी खाना हो गया, भगवान ने खाना खा लिया। मम्मी एकदम चकित रह गई, ऐसा कैसा हो सकता है, ऐसा भगवान कभी खाना खाता है क्या, वो प्रसाद लेके आना मांगता है। अभी इसके ऊपर ब्लेम आ गया नामदेव के ऊपर, बहुत बुरा लग रहा है नामदेव को। मम्मी डैडी आए शाम को, मम्मी ने सब बताया। डैडी ने बोला तूने खाया रहेगा प्रसाद, भगवान को तूने चढ़ाया नहीं रहेगा उधर बैठ के। रोने लगा नामदेव, बोला दिखता है तेरा भगवान कैसा खाता है। और दूसरा दिन वापस सेकंड डे पे उसको वापस प्रसाद बना के दिया और बोला जा मंदिर में जा और ये भोग ला के आ, प्रसाद चढ़ा के आ। नामदेव जी गए, फटाफट फटाफट। और डैडी दूर से देख रहे हैं, मम्मी दूर से देख रही है। अभी उनको लग रहा है, क्या लग रहा है, अगर भगवान ने नहीं खाया तो मेरे ऊपर इल्जाम आएगा। डर गए वो एकदम, और उधर ही सिर पटक पटक के रोने लगे, क्या कल तो तूने बड़ा प्यार से फटाफट खा लिया भगवान, और आज तेरे को क्या हो गया, नहीं तो कल का चोरी का इल्जाम मेरे ऊपर आ जाएगा, मैंने चोरी करके खाया करके लगेगा, तेरे को आज तो खाना ही पड़ेगा। छोटा बच्चा का व्याकुलता देख के भगवान को आना ही पड़ा। भगवान जब भी आए तभी नामदेव जी की वजह से उनके मम्मी डैडी को विठ्ठल गौड़ का दर्शन हो गया। तो ऐसे ही जो नामदेव है, टेलर यानी शिंपी, वो कास्ट में होके गए हैं। जो तुम लोग दर्जी, उनका कास्ट में ये संत नामदेव होके गए हैं। तो ये जो वारकरी, तुम लोग को आउटसाइडर का क्वेश्चन देखो, इसमें से बहुत मेन मेन है। पहिला आएगा संत नामदेव कोणत्या संप्रदायातील होते। संत नामदेव वारकरी संप्रदायातील होते, ये अच्छे से ध्यान में रखना है, इधर सर्कल मारना है। वारकरी संप्रदायातील होते। उन्होंने बहुत सारे अभंग रचना की है। अभी इसको कविता कभी नहीं बोलने का, ये क्या है, ये संत का मुंह से बोला गया बोल, इसके लिए इसको संतवाणी बोलते हैं। तो इसके लिए उसको कभी भी कविता बोलना नहीं। एक तो अभंग वर्ड्स यूज करो, ये अभंग वर्ड्स कभी भी ब्रीफ लिखते समय, रसग्रहण
समय कविता वर्ड्स यूज करना नहीं है। बाय मिस्टेक किसी का ध्यान में आएगा तो तुम्हारा इंप्रेशन खराब हो जाएगा या मार्क्स भी उधर कट हो सकते हैं। तो संत नामदेवाची अभंग रचना अतिशय उत्कृष्ट यानी चांगल्या दर्जाची असून अभी इधर देऊ तुम लोग एक सर्कल। अभंगाची भाषा कशी आहे? सुबोध, सुबोध म्हणजे सरळ, सुंदर, सुबोध, सरळ याने एकदम सीधी, सबको समझ में आएगा ऐसी, आणि साधी। हे त्यांच्या कवितांची, अभंगांची, हे त्यांच्या संतवाणींची वैशिष्ट्ये। तुम लोग को ऐसा क्वेश्चन आएगा, मी दास तुझा या अभंगाची वैशिष्ट्य कोणती? तो ये वैशिष्ट्य है कशी अभंगाची भाषा सुंदर, सरळ आणि साधी। इधर एरो करके डालो वैशिष्ट्य ऐसा। और उन्होंने ये जो संत नामदेव जी है त्यांनी हिंदीत रचना केली आहे। देखो इन्होंने, तुम लोग ने लास्ट ईयर भी वो हम लोग ने देखा नहीं था, तुम लोग को मैंने एक मार्क करके दिया था, एक डायग्राम करके दिया था, याद है क्या? वो एक मंदिर बनाया था और नामदेव महाराज पूरा आंगन बढ़ाया। आंगन बढ़ाया ने क्या, वो यहाँ से लेके पंजाब में गए और पंजाब तक जाके जाके रोज एक गांव में रुकने का, फिर वहां जाके सत्संग करने का और भागवत धर्म के बारे में क्या करने का, तो उसका प्रचार करने का। तो ऐसे असे जे संत नामदेव आहे त्यांनी पंजाब तक गए और पूरा विट्ठल गॉड के बारे में, भागवत धर्म के बारे में, बिल्कुल भेदभाव नहीं है इसमें, भागवत में कोई भी कास्ट का इसमें आ जाओ ऐसा। ये इसके लिए महान है, ये बहुत मानती है मैं उन लोग को, मैं ऐसा विठ्ठल गॉड को। तो ऐसे ये पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली, पंजाब तक जाके उन्होंने फ्लैग लगाया भागवत धर्म का। तो इधर भी तुम लोग को क्वेश्चन आएगा की त्यांनी भागवत धर्माची पताका कुठपर्यंत फडकवली? पंजाबापर्यंत फडकवली। पंजाब में जाके उन्होंने भागवत धर्म का प्रचार किया। अभी इधर एक शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये, सिख महाराज का, सिख का तो आप लोगों को मालूम है गुरु ग्रंथ साहिब कितना मेन है। रोज उसका ऐसा उधर अमृतसर में हमने देखा हुआ है क्या, वो सिर के ऊपर गुरु ग्रंथ साहिबा का पोथी रखे है, उन लोग क्या करते हैं, चले जाते हैं ऐसा, और उसका रोज एक राउंड रहता है उसमें, गुरु ग्रंथ साहिबा बड़ा बुक है वो। तो वो जो गुरु ग्रंथ साहिबा उसमें उन्होंने किया, संत नामदेव उधर पंजाब में गए और उन्होंने वहां वापिस अपना मुंह से बोला गया अभंग बोला। वो 61 61, तुम लोग इधर नंबर में लिखो 61, तो उनका दोहा कवने समाविष्ट किया हुआ है। और ये जो नामदेव का ग्रंथ, गुरु ग्रंथ साहब में उनका जो 61 अभंग, 61 दोहा, ये उसमें जो ऐड किया हुआ है तो उसको नाम दिए। जैसे तुम लोग देखो कविता एक अलग सा होता है, संतवानी अलग सा होता है, रैपिड रीडिंग अलग सा होता है, लेसन अलग सा होता है, वैसा संत नामदेव के कुछ अभंग वो गुरु ग्रंथ में ऐड किया और उसको नाम दिया भक्त नामदेव जी की वाणी। गुरु ग्रंथ साहेबामध्ये संत नामदेवांची अभंग कशाने प्रसिद्ध आहेत? संत नामदेव की मुखबानी या नावाने प्रसिद्ध आहे। देखो कैसा दिया है इधर, अलग 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 टाइप का। देखो इधर क्या बोला मैंने, वारकरी संप्रदायातील आहे। इधर क्या बोला, वैशिष्ट्य कोणती, ये लाइन में हिंदी में भी उन्होंने रचना की, पंजाब में उन्होंने जाके भागवत धर्म का प्रचार किया और गुरु ग्रंथ साहब का ग्रंथ में उनका ऐड हो गया, कौन सा नाम से, नामदेव जी की मुखबार। कितना टोटल, 61 दोहा। और अभी तुम लोग को और एक आउटसाइडर का क्वेश्चन रहेगा,
देखो ये जो एंडिंग है इसका, कि अंकिला मी दास तुझा, ऐसा क्वेश्चन रहेगा, अंकिला मी दास तुझा, हा अभंग कोणत्या ग्रंथातून घेतला, किंवा हा उतारा कशातून घेतला? आंसर आएगा ये तुम लोग को आएगा नहीं टेक्स्ट बुक का जितना, ये बाहर का है, ये आउटसाइडर का है। टेक्स्ट बुक में ओनली उतना ही ये यही आएगा, इतना सब, यहाँ तक, यहाँ से लेके यहाँ तक, बट ये नहीं आएगा इधर। तो इसके लिए ये तुम लोग को ध्यान में रखो, इधर लिखो म्हणतात तो, कि कशातून घेतला, सकल संत गाथा खंड पहिला, ये बड़ा खंड उसमें से नामदेव महाराजांची अभंग रचना उसमें से लिया है। अभंग क्रमांक इतना नहीं जाते डीप में, या संपादक भी इतना डीप में नहीं जाता है, लेकिन ये बहुत मेन है, पहला लाइन उधर एरो करके लिखो, कशातून घेतला, ये ज्यादा करके पूछा जाता है। तो ये हो गया आउटसाइडर के क्वेश्चन। अभी इसमें क्या दिया है, इसमें काय दिलंय याच्यात बघा। आता ये जो दो संतवानी, एक तो बोर्ड में कौन सा ना कौन सा जरूर डेफिनेटली आता ही आता है, वो संतवानी में से एक आएगा ही आएगा। और दूसरा जो है उसके ऊपर कॉम्पोजिशन, तुम लोग साइड में लिख लो कॉम्पोजिशन कौन से है। ही संपावर गेली तर, माझी आई, आणि माझा आवडता संत, ये तीन कॉम्पोजिशन। अभी साल भर तुम लोग को कैसा जाना है ये थोड़ा मैं बताती हूँ। फटाफट फटाफट चला जाता है, 10th का पोर्शन यूं फटाफट हो जाता है, मालूम नहीं पड़ता है, आगे 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 जाता है। पोजीशन एक और बार बता ना। हाँ हाँ, किसका? माझी आई, माझी आई, माझा आवडता संत, आई संपावर गेली तर। अभी कैसा करना है साल भर इसका, मैं तुम लोग को तुरंत बताएगी कि कौन सा कॉम्पोजिशन है, और मैं आगे चली जाएगी, लेकिन काम तुम्हारा है आगे। अभी आज मैंने दिया, तुरंत वो देखना है। एक बुक बनाओ बच्चे लोग, कैसा बनाना है, तो हिंदी मराठी इंग्लिश अलग 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 छोटे छोटे ऐसे लंबा वाले बुक बनाओ, पतला सा 100 पेजेस का। और उसमें क्या करो, एक पहला इंडेक्स करो, और इंडेक्स में क्या करो, तो इंडेक्स में मैं जैसे जैसे बोलेगी उसमें डालते जाओ, एक डेट डालो उसके आगे, कि कौन सा डेट में तुमने कौन सा कॉम्पोजिशन दिखा। क्योंकि अभी देखो क्या होता है, कि तुम्हारा जो भी राइटिंग स्किल है वो वीक होता है, और उसमें ही तुम्हारा मार्क्स जाता है। राइटिंग स्किल बहुत जरूरी है, तो राइटिंग स्किल का अगर प्रैक्टिस नहीं करेगा तो कुछ भी नहीं होगा, क्योंकि जो भी ये टेक्स्ट बुक है वो ज्यादा से ज्यादा तुम लोग का 40 मार्क्स का रहेगा, लेकिन आगे चल के ये सब लेटर कॉम्पोजिशन स्टोरी और ग्रामर, जाहिरात, रिपोर्ट राइटिंग, वृत्तांत, सब इसके मार्क्स है। और मैं तुरंत इसके साथ साथ सब कुछ टॉपिक धीरे 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 बोलते जाए, लेकिन उतना ही हार्डवर्क जो बच्चे मेरे हाथ से, मैं बोला मेरिट में पहुंचे हैं, उन्होंने कितने जगह का प्राइज जीते हैं, तो तब भी का तब भी उन्होंने फॉलो किया है साल भर। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तेरे जीवन का आर्टिस्ट तू खुद ही है। तो इसके लिए खुद स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ऐसा किसी ने बोला, अच्छा लगता है, बट बाद में ब्लैंक। तो इसके लिए कॉम्पोजिशन बुक देखो, नेट पे ढूंढो, अच्छे से तुम लोग को विथ प्रॉप्स कैसे आता है, मैं तुम लोग को बोलते जाएगी बीच बीच में से भी। अभी माझी आई कॉम्पोजिशन तुमको आया, तो आई का डेफिनेशन करना है, आ म्हणजे आत्मा, किंवा आ म्हणजे कौन सा भी दे सकता है तुम लोग, और ई म्हणजे ईश्वर। देव सगळ्यांच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली। तो
क्योंकि ये जो संतवाणी है पूरा माँ से रिलेटेड है। इसके लिए उसकी डेफिनेशन सुंदरता से होना चाहिए तुम्हारा कॉम्पोजिशन का शुरुआती। आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरीही आईची थोरवी लिहायला कमी पडेल इतकी आई महान। साने गुरुजींनी सांगितलं देव सर्वांच्या घरी नाही जाऊ शकत। मग आई आणि मुलाचं प्रेम फक्त माणसातच असतं का? नाही, आई आणि मुलाचं प्रेम जनावरात, पशु पक्षात सगळ्यात असतं। तर यामुळे या अभंगात बघा इथे संत नामदेव अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांत समानार्थी लिहून घ्या तिथे, दृष्टांत समानार्थी उदाहरण, उदाहरण न बाणवाला यू शेप का, नामदेवांनी विविध उदाहरण सांगून परमेश्वर कृपेची याचना केली। तर परमेश्वराची याचना, विनंती, वेगवेगळे तुम्हाला याच्यात काय दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत। पक्षी, गाय, हरिण, मेघ, चातक यांच्यातली ममता वर्णन करून संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटले आहे। तुमची आई बघा प्रत्येक वेळेस तुमच्या पाठीशी असते, सुखात आणि दुःखात। तुमच्याकडून काही चूक झाली, थोडी रागवते आणि परत सगळं पोटात घालते। आई ती आईच। मग संत नामदेव म्हणतात की तू माझी आई आहेस विठ्ठलाला। ज्याप्रमाणे प्रत्येक बाळासाठी त्याची आई धावून जाते, त्याला मदत करते, काय हवं काय नको ते बघते, काळजी करते, हे परमेश्वरा, हे भगवंता, हे विठ्ठला, तूही माझ्या मदतीसाठी तसाच ये आणि तू मला धावून ये। मग आता ह्या अंकीला मी दास तुझा, हे जे वर्ड्स आहे ह्याच्यावर तुम्हाला फ्रेम सेंटेन्स सुद्धा येणार। तर अंकिलाचा समानार्थी लिहा, शरण आलेला, शरण येणे, स्वाधीन होणे, आणि दास गुलाम, नौकर, सेवक समानार्थी। तुम्हाला 2 मार्काला समानार्थी विचारला जाईल। जसजशी पोयम झाली ना, जसजशी कविता झाली, जसं पुढच्या पण आणि ह्या अभंग पण झाला, संतवाणी झाली, तर मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगते त्याचा अर्थ तिथे लगेच टेक्स्टबुक मध्ये लिहा आणि लगेच तुमच्या ट्युशन बुक मध्ये लिहा आणि ते पक्के पाठ करा। 2 मार्क हातातले आहेत, लगेच्या लगे केले। नंतर एकदम म्हटलं तर गिरनी में ठूसा तो गिरनी बंद पड़ती वैसा हो जाता है, तुम लोग को याद नहीं आता। तो इसके लिए ये जो टॉपिक है अभी 2 मार्क्स का, साइमल्टेनियसली लिखते जाने का और तुरंत अपना ट्यूशन बुक में लिखने का, खुला खुला लिखने का, क्योंकि इसमें बहुत मच 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 हो जाएगा तुम्हारा टेक्स्ट बुक में। इसके लिए दोनों इसमें काम करने का। तो अभी इसमें क्या दिया है देखो। हाँ, पहला एग्जाम्पल संत नामदेव जी ने क्या दिया, अग्नीमध्ये पडे बाळू, माता धावे कनवाळू। आता इथे संत नामदेव कुणाला आई म्हणतायत असा क्वेश्चन आहे बघा। याच्यात पूर्ण नाहीये, नावच नाहीये ते, पण तुम्हाला हा बाहेरचा क्वेश्चन आहे आणि अतिशय मेन आहे, तिथे लिहा तुम्ही। संत नामदेव
विठ्ठलाला आई समजतात. विठ्ठल हा वर्ड कुठे आलाय का? बघा कुठेच नाही आला. का नाही आला? कारण हे कोण आहेत? हे वारकरी संप्रदायातील आहेत. आणि वारकरी संप्रदाय म्हटलं की विठ्ठल आलाच. म्हणून क्वेश्चन बघा कसा ट्विस्ट करून आलाय की संत नामदेवाने कुणाला आई म्हटले आहे? संत नामदेवाने विठ्ठलाला आई म्हटली आहे. आणि स्वतःला काय म्हटलं आहे? स्वतःला बाळ म्हटलं आहे, दास म्हटलं आहे, नौकर म्हटलं आहे, सेवक म्हटलं आहे. किती त्यांनी स्वतःला बघा किती कमीपणात वापरलं. मग असा आई ते परमेश्वराचे दास म्हणतात, नौकर म्हणतात स्वतःला. मी तुला शरण आलोय, मी तुला तुझ्या स्वाधीन काय म्हणतोय? मी तुला शरण आलोय, मी तुला स्वाधीन झालोय. ही त्यांनी काय केली आहे? आता विनंती केलेली आहे की मी हे वेगवेगळे एक्झाम्पल. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धाविया माझा काजा, अंकीला मी दास तुझा. पहिलं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. आणि तुम्हाला मी टेक्स्टबुक मध्ये पण नंबर 3 वगैरे आहे तो, तर तिथे तुम्ही लगेच आन्सर पण लगेच लिहा. म्हणजे तुमचं लगेच लगेच पाठ पण होत जाईल. टेक्स्टबुकची जे पण काही ऍक्टिव्हिटीज आहे ती लगेच करत जा. म्हणजे तुम्हाला ते तरी पटकन येणारच. बाहेरचं तर वेगळं असणार, वेगवेगळे क्वेश्चन आन्सर, पण ऍटलिस्ट टेक्स्टबुक मी शिकवताना तिथे लगेच सांगते, तुम्ही लगेच लिहित जा. अग्नी माझी पडे बाळू. अग्नी समानार्थी आग, माझी मध्ये, पडे बाळू, बाळू बाळ. छोट बाळ असतं बघा, ते जर कधी अग्नीत पडलं तर कुणाला एवढी दया नाही येणार. कोणी एवढं पळून जाणार, पळत त्या मुलाला वाचवणार नाही. सगळे मागूनच ओरडतील, अरे 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 पळा पळा पळा, बघा बघा बघा, बाळ पडलं बाळ पडलं. पण त्या जर बाळाची आई तिथे असेल तर ती कुणाची पर्वा करणार? किसी का भी परवाह नहीं करेगी. भाग भाग के जाएगी. और वो जो अग्नि में बच्चा गिरा है, अपना खुद का पूरा भूल जाएगी वो, तन मन धन. और वो बच्चा को उठाने के लिए, बच्चा को बचाने के लिए भाग के जाए. तर ती कशी जाणार म्हणजे अग्नीमध्ये जेव्हा बाळ पडतो तेव्हा कनवाळू होऊन जाणार. माता समानार्थी आई आणि कनवाळू समानार्थी दयाळू. दयाळू होऊन ती जाणार. माता धावे, धावणे, दौडणे, पळणे. माता कशी धावते? माता कनवाळू होऊन धावते, दयाळू होऊन धावते. माता कधी कनवाळू होते? जेव्हा तिचे बाळ अग्नीमध्ये पडते, तेव्हा ती दयाळू होऊन तिथे मुलाला वाचवते. मग ह्या आईचं आणि बाळाचं जे अटॅच आहे, त्याचप्रमाणे नामदेव म्हणतात की आता माझी आई आणि वडील तूच आहे विठ्ठला. आई तर त्या बाळासाठी धावली, माझ्यासाठी कोण? माझी आई आणि वडील तूच. तर तैसे धावे माझ्या काजा, तर तसंच तू पळत माझ्या कामासाठी ये. काजा काम. अंकीला मी दास तुझा, मी तुला शरण आलो, मी तुला स्वाधीन झालो, मी तुझा सेवक आहे. काजा वर्क, काम समानार्थी विचारला जाईल. काजा काम. म्हणजे पहिलं हे, पहिली आणि दुसरी जे
लाईन दिली आहे ती दोन्ही पण फक्त एकच नामदेवानी आळवणी केली आहे की हे विठ्ठला माझ्या कामासाठी तू पण आईसारखा धावून ये. मला जेव्हा अडचण येईल, जेव्हा मला संकट येईल, तूही त्याप्रमाणे माझ्यासाठी धावून ये, पळत ये आणि माझं रक्षण कर. सेकंड बघा, सवेचे झेपावे पक्षिणी, पिले पडिताची धरणी. बघा काय असतं माहिती का, आपल्याला वाटते की आपलेच आई वडील आपल्याला प्रेम करतात, पण असं नसतं. पशु पक्षी सगळ्या जातीतले जे पण प्राणी जनावर आहेत ते सुद्धा त्यांच्या बाळावर तेवढंच प्रेम करतात. तुम्हाला ही म्हण माहितीये का, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. घार म्हणजे काय, ईगल, जोर से वो स्विम करके जाती ऊपर स्काई में, जब भी जाती तो पूरा ध्यान उसका बच्चों के पास रहता है. आणि मग काय होतं की आता त्या घारीने किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांनी जर घरटं बांधलं, पक्षिणीने आपल्या पिल्लाला जन्म दिला, तर काय होतं, थोडे दिवस ते पिल्लू आईच्या उभेखाली छान सुरक्षित असतं. पण किती दिवस, आईला तिला उडवायला शिकवायलाच लागेल. लगेच तत्पर, इमिडिएटली, फटाकसे. झेपावे पक्षिणी, पिले पडिताची धरणी. तर ज्या वेळेस पक्षिणीचे मुलं, पिल्लू म्हणतात त्याला, पक्षिणीच्या मुलांना काय म्हणतात, बाळांना काय म्हणतात, पिल्लू. ते जे छोटे छोटे पिल्लू घरट्याच्या बाहेर जाऊन जरा उडायला लागतात आणि ते जेव्हा खाली धरणीवर पडतात, तेव्हा पक्षी जो माँ फटाक से आती है और वो क्या करती है, बच्चों को बचाती है, गिरने नहीं देती है. धरणी समानार्थी धरती, उसको लगने नहीं देती है और वापिस उसको वैसा ही सिखाती है. तो सेकंड एग्जाम्पल किसका दिया है, पक्षी. पक्षी जेव्हा उडत असते आणि तिचा पिल्लू पक्षिणीच्या झालेल्या मुलाला, म्हणजे जो भी बच्चा है उसको क्या बोलते हैं, पिल्लू. धरणीवर जेव्हा पडते तर त्यावेळेस पक्षी पटकन झेप घेते आणि धरणीवर पडू देत नाही, उचलून धरते. लाईक दॅट संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला, तूही माझ्यासाठी तसाच धावून ये, मला मदत. ज्यापणे पक्षिणीने तिच्या पिल्लाला वाचवले, तसे मीही तुला आई म्हणतोय आणि तूही मला त्याप्रमाणे वाचव. हे झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड, भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. तिसरं एक्झाम्पल, तिसरं उदाहरण, तिसरा दृष्टांत, वासरू. वत्सर समान दिलाय तिथे, क्षत्रियचा, उकार छोटा, धनुष्यवानाचा, क्षुधा. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. धेनू समान दिले. गाईच्या बाळाला काय म्हणतात, गाईच्या बाळाला वासरू म्हणतात. भुकेले वत्सरा, त्या वासराला भूक लागलीये, गाईच्या मुलाला, गाई का बच्चा को भूक लगा है.
और इवनिंग का टाइम पे तुम लोग ने देखा रहेगा, गाय जोर से हम्बा ग्रास खाने को दिन भर जाती, तो उसको याद आता है तो जोर से वो सब भाग भाग के आती है और हम्बा करके आती है, हम्बरती है। हम्बरने ओरडने, गाय क्या कर रही हो, वैसा भाग भाग के आ रही आहे. तर गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात, हंबरणे. बघा इथे दोन क्वेश्चन आहेत वेगळे वेगळे. गायीच्या बाळाला काय म्हणतात, वासरू. आणि गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात, हंबरणे. तर ज्या वेळेस गाय धावत पळत येते, ममतेने आपल्या वासराला जवळ घेते, पान्हा देते, पाजते, दूध पाजते, तेव्हा तिला समाधान मिळतं. तुम लोगों ने ऑब्जर्व किया रहेगा कभी किधर, गाय उसको बहुत पैम्पर करती है, उसको तो हाथ नहीं है बेचारे को, ऐसा पैर से चारों पैर उसका जमीन पे है, तो उन लोग चाटते हैं देखो. तो हम लोग का मम्मी लोग जैसा ऐसा स्पर्श करके हमारे ऊपर घुमाते हैं, वैसा उन लोग भी, उनमें भी माया. तो उसको मालूम पड़ा है बच्चा को भूख लगा है, आणि दुनियाची कुणाची पर्वा न करता ती जोरात पळत येते आणि बाळाला काय करते, दूध देते. त्याप्रमाणे हे परमेश्वरा, हे भगवंता, तूही माझ्यासाठी तसाच धावत ये, तूही माझ्यासाठी तसाच पळत ये. मी तुझं बाळ, तू माझी आई. तर तिसरं एक्झाम्पल कुठलं दिलंय, गाय. और बहुत मेन है ये, ध्यान में रखो, टफ क्वेश्चन निकालना है तो गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात, हंबरणे. और न बाण वाला आएगा यू शेप का. आणि गायीच्या बाळाला काय म्हणतात, वासरू. यहां तक एनी डाउट किसी को, नहीं समझा ऐसा कोई है, कुछ भी रहा तो नहीं, प्रॉब्लम बताओ, समझा क्या नहीं समझा. समझा मिस. समझा. नेक्स्ट. वनवा लागतसे वनी, पाडस चिंतित हरिणी. वनवा, वनवा म्हणजे काय, जंगलातील आग. लिहा तुम्ही, कारण ये वनवा ऐसा नहीं रहता है, वनवा जंगल में लगता है, और जोर का जबरदस्त जो आग रहता है, जो बड़ा आग रहता है, नजर घुमाएगा वहां तक आग 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 रहता है, फायर जंगल में लगता है. देखो तुम लोगों ने कभी पिक्चर में वगैरह देखा रहेगा, या कभी गांव में वगैरह ट्रेन से कभी देखा दिया रहेगा, तो देखो कि वो जंगल का जो आग है उसको वनवा बोलते हैं. जंगल में आग लगा है, वन, वन यानी जंगल. पाडस चिंतित हरिणी, हरिणी यानी डियर, उसका जो बच्चा है उसको पाडस बोलते हैं. लिखो उधर, हरिणीच्या बाळाला काय म्हणतात. दुसरा कुठला झाला, पक्षी. तिसरा कुठला झाला, गाय. चौथा कुठला झाला, हरिणी. आता पाचवा नामदेव. आता हे नामा म्हणे मेघा जैसा, जे काही संत होऊन गेलेत ना, ते त्यांचं नाव असं इथे लिहितात अभंगाच्या शेवटी. तर हे काय झालं, ही नाममुद्रा आहे, ह्याला काय म्हणतात, नामदेव. बघा त्यांचं पूर्ण नाव काय आहे, बघा वर, वर पूर्ण नाव काय आहे, नामदेव. हे बघा इथे काय दिलंय, नामदेव. आणि इथे शेवटी काय दिलंय, प्रत्येक संत असंच करतात, त्यांच्या अभंगाच्या शेवटी नामा म्हणे. तर नामा ही काय आहे, नाममुद्रा. मुद्रा म्हणजे सिग्नेचर, त्यांच्या नावाची सिग्नेचरला, म्हणजे तुमच्या भाषेत सांगितलं की नाममुद्रा.
नामा म्हणे क्लाउड. बघा ना कसं असतं. विनवितो चातक जैसा तैसा. चातक हा पक्षी आहे आणि हा जो चातक पक्षी आहे ना तो कसा असतो माहितीये का तुम्हाला? जे आभाळातून पाणी पडतं, जो पाऊस येतो, ते पावसाचं पाणी पिऊनच तो जिवंत राहतो. तुम्ही त्याला किती चांगलं पाणी द्या, तो पिणार नाही. मग खूप उन्हाळा, हिवाळा सगळं होऊन मग पावसाळा येतो. आकाशात काळे ढग दाटून येतात, जोरजोरात गर्जना होते, पण पाऊस खाली पडत नाही. नीचे नहीं आ रहा है बारिश. तो चातक ये पक्षी क्या करता है? विनवनी जैसा वो बहुत रास्ता देख रहा है मेघ का, कि कभी एक बार का बारिश होएगा, पानी गिरेगा और मैं वो पीऊं. उसका जीवन है, उसका लाइफ है वो. तो नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर ज्याप्रमाणे चातक पक्षी मेघाची एकदम आतुरतेने वाट पाहतो, कारण त्याला त्याचं जीवन मिळणार असतं, पाणी मिळणार असतं, त्याप्रमाणे तो किती व्याकुळ झालेला आहे पाणी पिण्यासाठी. त्याचा जीव बेचैन झालाय चातक पक्षाचा आणि तो एकदम आतुरतेने वाट पाहत आहे की खाली ढग कधी येतील, कधी पाऊस येईल, धरतीवर कधी पाणी पडेल. त्याप्रमाणे तो जो वाट पाहतो त्याचप्रमाणे नामदेव म्हणतात, मी सुद्धा त्या चातक पक्षाप्रमाणे तुला विनंती करतोय, तुला विनवणी करतोय की तू पण आमच्यावर काय कर, कृपेची बरसात कर. तू पण आम्हाला प्रत्येक संकटात धावून ये. तू पण आमची काळजी घे आईसारखी. मग या अभंगात बघा इथे माता धावून जाते. इथे माता जेव्हा विचारताल ना, एक लक्षात ठेवा, माता धावून जाते. नेक्स्ट याच्यात एक मिनिट. हा, हे बघा. तर माता म्हटले की आई. कारण प्रत्येक याच्यात माता आणि यांचं वर्णन केलेलं आहे. हरिणीचं, पक्षिणीचं, गाईचं, त्या पण आईच आहेत. पण इथे माता म्हटलं की मनुष्य घ्यायचं. तर माता धावून जाते कधी? जेव्हा तिचं बाळ आगीत पडते तेव्हा माता धावून जाते. तुम्ही लिहा तिथे, माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते तेव्हा. धरणीवर पक्षीं झेपावते कधी? जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. पक्षिणीचे पिल्लू लिहा तिथे आले. एक ल हा, दुसरा ल फुल. पक्षिणीचे पिल्लू जेव्हा झाडावरून खाली पडते. तिसरं एक्झाम्पल, गाय हंबारत धावते केव्हा? जेव्हा वासराला भूक लागते. आणि तुम्हाला ह्याच्या पेअर पण विचारला जातील. हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते. तुम्हाला असं उलट पुलट देतील. हरिणी, गाय आणि इकडे देतील पाडस, वासरू,
मॅच द फॉलोइंग टाईप पण येऊ शकतो. पक्षींना येणार पिल्लू, लक्षात ठेवा. आणि माता आई. 4 ह्याचे तुम्हाला वेगळे वेगळे मॅचअप पण येऊ शकतो, म्हणजे जोड्या जुळवा म्हणतात त्याला. कवितेतील माता व हरिणीचे वर्णन करणारे शब्द सांगा. माता कनवाळू आणि हरिणी चिंतित. द्या तिथे लगेच. माता कशी आहे? कनवाळू आहे. हरिणी चिंतित पडली आहे. परमेश्वराचे दास कोण? संत नामदेव. आणि मेघाला विनवणी करणारा कोणता पक्षी? चातक. चातक पक्षी. तुम्हाला संतवाणी सांगितली मी, अभंग सांगितलाय, त्याच्यावर कॉम्पोजिशन सांगितले 3. तिन्ही कॉम्पोजिशन जसे जमेल तसे तुम्ही ट्राय करा, कारण लगेच लगेच लेक्चर नसतं. ब्युटिफुल शब्दात सर्च करा. आता हे जे तुम्हाला, एक मिनिट, हा आउटसाइडरचा क्वेश्चन आहे बघा. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आपल्या पिल्लांशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. हा थोडा बाहेरचा आहे, पण बाकीचे हे जे आहेत ना, हे मी तुम्हाला सगळे मिक्स करून देणार एकच ब्रीफ. तर त्याने काय होईल, खूप काही अभ्यास करायचा गरज नाही राहणार, पण एकदम प्रॉपर तुम्हाला काय होणार, लिहिता येणार. मग ते रसग्रहण असू देत किंवा ब्रीफ असू देत. आई, प्राणी आणि पक्षी, म्हणजे पहिलं एक्झाम्पल कसलं होतं? आईचं होतं. दुसरं कसलं होतं? प्राण्याचं होतं, पक्षीचं होतं. तर मातृप्रेम कसं व्यक्त केलं तुमच्या शब्दातल्या? आणि संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण देऊन स्पष्ट करा. हे दोन्ही मिक्स करून करायचं, वेगवेगळे करायची गरज नाहीये. तर संत नामदेव श्री विठ्ठलाला आई म्हणतात. बघा ह्याच्यात कसं लिहायचं. तुम्हाला जर ब्रीफ लिहायचे असेल तर मी तुम्हाला डिक्टेट करेल, नाही तर इथे स्क्रीनवर घेऊन. आता फक्त मी सांगते, तुम्ही ट्राय करा, आणि मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही पण मला ट्राय करा की मी काय काय सांगितलंय. मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारते, याचा आन्सर सांगते, आणि नंतर तुम्हाला सगळे 1 लाईन पहिले तर क्वेश्चन विचारते, नंतर तुम्ही हेच सगळं जोडून जोडून मला कसं सांगता येईल तेवढं सांगा. म्हणजे एकदम केअरफुली बघा. तुम्ही जेवढं लेक्चर ऐकताल ध्यान देऊन, तेवढं तुम्हाला पटपट पटपट पाठ होईल. संत नामदेव विठ्ठलाला आई म्हणतात. आई आपल्या बाळावर खूप माया करते, प्रेम करते. इथे मसाला टाकायचा आहे. आई आपल्या बाळावर खूप प्रेम करते, काळजी करते, चिंता करते, माया करते. तसेच प्रेम देवा तू माझ्यावर कर, अशी विनंती करतात. आई आपल्या बाळाची काळजी घेते, त्याच्या सुखदुःखात मायेने पाहते, बाळाला काय हवे नको ते पाहते, त्याची काळजी घेते. बाळासाठी तिचा जीव बेचैन होत असतो. मग इथे तुम्ही एक कोणतं पण एक्झाम्पल घेऊ शकता, ज्याप्रमाणे मी तर सगळं मिक्स करून सांगते, ज्याप्रमाणे झाडावरून धरतीवर पिल्लू पडताना पक्षी पाहते आणि त्याला वाचवण्यासाठी काय करते, झेप घेते. तर इथे एक लक्षात ठेवा, हा शब्दच आला पाहिजे, झेप घेणे. जोरात पकडणे. मग पक्षी जेव्हा पिलाला धरणीवर पडू देत नाही, झेप घेते. वासराला भूक लागल्यावर दूध पाजण्यासाठी गाय हंबारत घरी येते आणि पेटलेल्या रानात
जंगलात आगीत. हरिणी चिंतित होते आणि पाडसाला आगीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करते, जीवाचं रान करते ती. त्याप्रमाणे संत नामदेव काय म्हणतात, हा आपला संसार है, हा नश्वर है, कौन सा भी सेटिस्फेक्शन किधर भी नहीं जितना भगवान के पास है. ये तो सब जगह हुरहुर है, मन को समाधान ही नहीं है, चाहिए चाहिए वांट खत्म ही नहीं होते हमारा. तर संत नामदेवाने काय सांगितलंय की हे परमेश्वरा, हे विठ्ठला, तू पण मला या संसारूपी सागरातून वाचव, माझा सांभाळ कर, माझ्यावर मायाची फुंकर घाल, मला या संसारातून तू बाहेर काढ. कारण तू माझी आई आहेस, माता आहे, आणि मी तुझा दास आहे, बाळ आहे. मी तुला शरण आलो आहे, तू धावत ये आणि आईसारखं मला जवळ घे. देखो कितना याचना किया है. अभी ये इसमें से तुम लोग को जितना हो सका उतना मेरे को देख के आंसर देने का ट्राई करो. सिंपल सिंपल क्वेश्चन पूछती पहिला. पिल्लाकडे झेपवणारी कोण? पिल्लाकडे झेप घेणारी कोण? पक्षी. पक्षी. पक्षिणी. पक्षिणी आएगा. वनवा वनात लागणारा काय? वनवा. किंवा जंगलातील आग, ऐसा भी क्वेश्चन आएगा. जंगलातील आग, जंगलातील आगीला काय म्हणतात? वनवा. हरिणी कुणासाठी चिंतित झाली? पाडस. हरिणी पाडस. अंबरत धावणारी कोण? गाय. गाय. परमेश्वराचे दास कोण? नामदेव. संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा कोण? चातक पक्षी. माता कशी आहे? आत्ताच हे बघा समोरच एक्झाम्पल. माता कशी आहे? नाहीयेत. कनवाळू. अंकिला मी दास तुझा हा उतारा कशातून घेतलाय? आता आलं पाहिजे तुम्हाला, मी सुरुवातीला सांगितलं होतं कशातून घेतलाय. सकल संत कथा हा. कंठपाईल. नामदेव कोणत्या संप्रदायाचे आहेत? वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचे. संत नामदेवाने किती अभंग, संत नामदेवांचे किती अभंग आणि कशात समाविष्ट आहे? 61. 61. कशात? अं, गुरु ग्रंथ साहिबा. आणि कशाने प्रसिद्ध आहे? संत महाराज की मुखबानी. संत नामदेव महाराजांनी कुठे जाऊन भागवत धर्माची पताका फडकवली? पंजाबात. वर आहे आन्सर, नीट बघा. पंजाब पर्यंत जाऊन त्यांनी काय केलीये? भागवत धर्माची पताका फडकवलीये.
या अभंगात कोणत्या पक्ष्यांचा उल्लेख केला आहे? हा, कोणत्या पक्ष्यांचा उल्लेख केला आहे? काय झालं? चातक. चातक. गुड. चातक पक्ष्याचा उल्लेख केला आहे. संत नामदेव महाराज कोणाचे दास म्हणतात? विठ्ठलांची. विठ्ठल. विठ्ठलाचे, परमेश्वराचे. दोन्ही राईट आहे. वनवा कुठे लागला? जंगलात. जंगलात. संत नामदेवांच्या कामासाठी कोण धावून येते? परमेश्वर, विठ्ठल. आग या शब्दासाठी अभंगात आलेला शब्द कोणता? आग. हा, आग या अग्नी. आणि बरोबर. अजून एक आहे. वनवा. लक्षात घ्या. आता सगळ्यात मेन क्वेश्चन आला पाहिजे तुम्हाला. संत नामदेवांनी मातृप्रेमाचे कोणकोणते दाखले दिले? मातृप्रेम कशा कशातनं दाखवलं? थोडस क्वेश्चन वेगळा विचारायचं, स्टक होऊ नका. मातृप्रेमाचे कोणकोणते दाखले? माता, पक्षीण, धेनू, आणि प्राणी. हरी. मग तरी पण तुम्हाला आलं नाही, थांबावं लागलं. पटकन आलं पाहिजे होतं. श्री सकल अंकिला मी दास तुझा या अभंगाची वैशिष्ट्य कोणती? वैशिष्ट्य. मार्क केलंय बघा आपण. भाषा कशी ती वैशिष्ट्य, पहिला स्लाइड सांगा. सुबोध. हम्म. सुबोध, सरळ आणि साधी. हा, 3 पॉइंट. संत नामदेवांनी परमेश्वरा कृपेची याचना करताना कोणकोणते दृष्टांत सांगितले? दृष्टांत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं काय त्याचं समानार्थी उदाहरण. कोणकोणते दृष्टांत सांगितले? हे संपूर्ण याचे छोटे छोटे एक्झाम्पल द्यायचे एक एक वर्ड मध्ये. आईचे, पक्षीचे. हा, आईचे, हा. पक्षीचे, हम्म. गायचे, हम्म. हिरणी आणि चातकचे. हम्म. म्हणजे कनवाळू माता पहिलं येणार. पहिलं पहिलं मातेचेच येणार म्हणून कनवाळू माता. दुसरं हरिणी. तिसरं पक्षीण. चौथं धेनू. आणि 5वा चातक पक्षी. आता बघा, मदतीची गरज असलेले आणि मदत करणारे. आगीत पडलेलं बाळ मदत करणार कोण? माता. धरणीवर पिल्लू पडले मदत करणारी कोण? पक्षिणी. भुकेलेलं वासरू मदत करणार कोण? गाय. गाय.
वणव्यात सापडलेले पाडस मदत करणारं कोण? हरिणी. कनवाळू माता धावून येते का बरं? का बरं धावून येते? का धावून जाते? काय कारण काय आहे ते लिहायचं. आगीत पडलेल्या बालकाला वाचवण्यासाठी माता धावून जाते. आणि तुम्हाला मी सांगितलंय त्या पेर पण तुम्ही लिहून घ्या, कारण ते तुम्हाला बऱ्याच मुलांना ते लक्षात येत नाही आणि बरेच मुलं मग तिथे कन्फ्यूज होतात. तुम्ही इथे पेर करून म्हणजे असं साईडला इथे लिहून घ्या की पाडस, हरिणीच्या बाळाला पाडस म्हणतात, नंतर गाईच्या बाळाला वासरू म्हणतात आणि त्याला हंबरणे. म्हणजे तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही. मग तुम्ही पुढे पुढे जसं जाताल ना तर तसं तसं मग हे कधी कधी येत नाही मुलांना. आणि मग बऱ्याच वेळा त्यांचं काय होतो प्रॉब्लेम की उलट करतात. पाडस कशाला गाईच्या वासराला वगैरे करतात, त्यामुळे मग ते तसं करू नका. तुम्ही तिथे साईडला लिहा. नेक्स्ट. आता रसग्रहण आणि हे मी तुम्हाला देईल परत पाहिजे तर, पण मला एक सांगा आता की मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जसं जसं येईल ना तसं तसं तुम्ही ट्राय करा बरं. मी तुम्हाला आता तो एक ब्रीफ सांगितला होता की तो मिक्स आहे आणि त्याच्यात हे सगळे एक्झाम्पल आहे ना. जसं तुम्ही तुम्ही कॉमन बिल्ड करा, मी तुम्हाला हेल्प करते. आणि कसं येणार पहिलं सुरुवात मी करते पाहिजे तर. संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि ज्याप्रमाणे आई आपल्या बाळावर खूप प्रेम करते, माया करते, देवा तूही माझ्यावर तसंच प्रेम कर, विनंती कर. आणि आई आपल्या बाळाची काळजी घेते, सुखदुःखात मायाने पाहते, बाळाला काय नको हवे ते काळजी करते. हे आपण आईविषयीचं सगळं काय केलंय, लिहिलंय. मेन ब्रीफ तर झालाच नाहीये. मग सांगा बरं आता पहिलं पॉइंट काय येणार? तुम्ही आता सांगा, आईचं एक्झाम्पल सांगा याच्यातलं. एक एक एक्झाम्पल ऍड करायचे, झालं ते ब्रीफ, दोन्ही ब्रीफ एकत्र होऊन जाते. सांगा. आई आमची काळजी घेते. दुःखात मदतीला धावते, सहाय्य करते, मदत करते, हे सगळं बरोबर. इथून पहिलं एक्झाम्पल घ्यायचं. इथे काय दिलंय त्यांनी बघा, इथे दिलंय त्यांनी काय, आई आणि प्राणी आणि पक्षी. तर मग आईचं एक्झाम्पल पूर्ण वर्णन करा पहिलं. बाळ अग्नीत पडल्यावर सांगा ना, मी जसं सांगितलं तसं. आईचं काय, कोण धावून जातं? बोला पटकन, बोल दर्शन, ट्राय कर सांगायचा. हा, आई काय करते? आई बाळाला हा, अं, वाचवण्यासाठी काय करते? वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी धावते आणि हा, बाळाला इजा होऊ नये, काही कुठे लागू नये म्हणून ती काळजी घेते, जोरात पळत जाते आणि बाळाला काय करते, वाचवते. मग प्रत्येक वेळेस तुम्ही असं टाकायचं की संत नामदेव म्हणतात की हे परमेश्वरा, हे विठ्ठला, तू पण दयाळू होऊन माझ्यासाठी धावत ये, कारण तू माझी आई आहेस. सेकंड एक्झाम्पलचं वर्णन करा, प्राणीचं. प्राण्याचं वर्णन करा. किंवा पक्षीचं वर्णन करा. पक्षीचं काय आहे? जेव्हा हा, पक्षीचे पिल्लू झाडावरून खाली पडते तेव्हा पक्षी जपून हा, बाळाची सतत काळजी घेते, त्रास होऊ नये म्हणून लक्ष ठेवते, आणि आकाशात झेप घेतल्यावर काय करते?
पिल्लू जमिनीवर पडू नये म्हणून काळजी घेते, लागू नये म्हणून काळजी घेते आणि जमिनीवर पडत असताना पटकन वाचवते. जमिनीवर पडू देत नाही किंवा लागू देत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. त्याप्रमाणे संत नामदेव म्हणतात, तू पण माझ्यासाठी तसाच धावून ये. प्राणी. हरिण, गाय. सांगा त्याचं एक्झाम्पल. सुंदर आहे ते गाईचं एक्झाम्पल तर किती छान आहे. सांगा. वर्ड्स तेच यूज करा. पण वासरू काय होतं सांगा. ज्याप्रमाणे वासराला अं, भूक लागते. हा, बोल. वासराला भूक लागते तेव्हा त्याची काळजी घेते आणि धावत पळत अंबारत घरी येते. त्याला दूध पाजते. वासराला मायेने जवळ घेते. त्याप्रमाणे तूही मला तसंच धावून ये. आणि हरिणीचं एक्झाम्पल, की वनवा लागलाय जंगलात आणि ज्याप्रमाणे त्या वनव्यात कोणीही जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे हरिणी काय करते, चिंतित होऊन संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. ही ओढ प्रत्येक प्राण्यांची आईविषयी, ही काळजी, हे मातृप्रेम वर्णन करून शेवटचं एक्झाम्पल काय सांगितलंय, मेघ. की चातक पक्षी काय करतो, पावसाळ्याची ढगाची वाट बघतो, विनंती करतो, कारण त्याला त्याच्यातून जीवन मिळणार असतं. त्याच्या मनाची तीव्रता, त्याच्या मनाची आतुरता, याची भावना वर्णन केली आहे. मग रसग्रहण कॉमन ह्याच्यातले तुम्हाला जो ब्रीफ येणार तेच तुम्ही रसग्रहण मध्ये पण वापरू शकता. तर तुम्ही लिहिता का आता फटाफट थोडस सांगू का मी, मग तुम्ही नंतरचा ब्रीफ पुढे पूर्ण तयार पण करू शकता. काय तर होमवर्क म्हणून पण घेऊ शकता किंवा मी देईल. पण हे सुरुवातीला जे 2-3 कॉमन शब्द आहेत ते तुम्ही लिहा, की तुम्हाला ते जेणेकरून सगळीकडे वापरता येईल. संत नामदेव श्री विठ्ठलाला माऊली म्हणतात किंवा आई म्हणतात. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, आई आपल्या बाळावर खूप प्रेम करते, माया करते. तुम्ही लिहिताय ना दर्शन वगैरे, तुम्ही लिहिताय ना सृष्टी, आम्ही हा ज्योतिका, Yes, miss. सिंपल सिंपल है ये कॉमन है, तुम लोग बहुत जगह यूज कर सकते हैं. कॉम्पोजिशन में भी यूज कर सकते हैं, सोमत में यूज कर सकते हैं, रसग्रहण में यूज कर सकते हैं, ब्रीफ में यूज कर सकते हैं. ये कॉमन पॉइंट लिखो. मॅम सेकंड पॉइंट रिपीट करा ना. सेकंड पॉइंट रिपीट करा ना. पहिला पॉइंट संत नाम, आणि दोन्ही ब्रीफ येते, दोन्ही पण मिक्स करा तिथे, लिहा तुम्ही. आणि आ आणि ई. संत नामदेव श्री विठ्ठलाला आई म्हणतात किंवा माऊली म्हणतात. एक काहीतरी लिहा, माऊली म्हणतात. आई आपल्या बाळावर खूप प्रेम करते, माया करते. सेकंड पॉइंट. अब भी तुम लोग पॉइंट वाइज लिखो, जल्दी जल्दी बैठ होता है करके, लेकिन उधर नहीं लिखना है स्कूल में, एग्जाम में.
और जल्दी पढ़ाई हो जाता है पॉइंट वाइज. आई अपल्या बाळावर खूप प्रेम करते, माया करते. मैं नेक्स्ट लेक्चर में देखती है इधर लेके आएगी वो ये, तो तुम लोग उसका देख के लिख सकते हैं. तशीच प्रेम माया देवा तू माझ्यावर कर. मेरा टेक्स्ट बुक यूज करेगी और इधर वो स्क्रीन पे लेके आएगी मेरा, तो वो बेटर रहेगा. तो तुम्हारा स्पेलिंग भी नहीं मिस्टेक होएगा फिर. नेक्स्ट लेक्चर में मैं तुम लोग को देती हूँ. तशीच प्रेम माया देवा तू माझ्यावर कर अशी विनंती करतात. नेक्स्ट. आई आपल्या बाळाची काळजी घेते, त्याला सुखदुःखात मायेने पाहते. बाळाला काय हवं नको ते पाहते. बाळासाठी आईचा जीव बेचैन होतो, कासावीस होतो. आता तुम्ही इथे सगळे एक्झाम्पल कसे घ्यायचे मग? ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे असं घेत जायचं. लिहिलं का दर्शन तुम्हाला वाचून दाखव काय अडलं किंवा काय नाही आलं तर मग मी तुला सांगते. म्हणजे बाकीचे पण चेक करतील, कुछ रहा तो उन लोग भी देखेंगे. मैम येस रिपीट कराओ ना. हाँ, रिपीट करो ना मैम पॉइंट्स. क्या हुआ? मेरे को आवाज नहीं आ रहा है बेटा तेरा. मैम वो लास्ट जो था ना पॉइंट, थर्ड पॉइंट, तो एक बार रिपीट कीजिए ना. वापिस बताऊ. हाँ. बाळाला काय पाहिजे काय नको याची काळजी घेते, ये हो गया क्या तेरा? हाँ मिस. त्यासाठी तिचा जीव बेचैन होतो. बेचैन के ऊपर बेचैन, दो मात्रा च के ऊपर, बे के ऊपर एक मात्रा, या कासावीस होतो, एक कुछ भी लिखना है. तो ये कॉमन पॉइंट हो गए. नेक्स्ट ऍड करू आगे. ज्याप्रमाणे झाडावरून धरतीवर पिल्लू पडताना, ज्याप्रमाणे झाडावरून धरतीवर पिल्लू पडताना पक्षी पाहते. आणि त्याला वाचवण्यासाठी अचानक झेप घेते. किंवा त्या पिल्लाला वाचवण्यासाठी झेप घेते. त्याप्रमाणे हे परमेश्वरा, तूही मला संकटातून बाहेर काढ, मदत कर. वासराला भूक लागल्यावर आपल्या वासराला दूध पाजण्यासाठी, वासराला भूक लागल्यावर आपल्या वासराला दूध पाजण्यासाठी गाय हंबारत घरी येते. गाय हंबारत घरी येते. रानात पेटलेल्या आगीत किंवा वणव्यात
वणव्यातून, रानात पेटलेल्या वणव्यातून पाडसाला बाहेर काढण्यासाठी हरिणी चिंतित होते. पाडसाला बाहेर काढण्यासाठी न बाणवाला यू सेपका. हरिणी चिंतित होते. चिंतित का ची छोटा ऊपर डॉट और ती बड़ा. चिंतित होते. हरिणी खूप प्रयत्न करते. जीवाचे रान करते. त्याप्रमाणे संसाररूपी सागरातून आपल्याला वाचवावे, संभाळ करावा. एकदम कॉमन भाषा में तुम लोग को बताया हुआ, एकदम सिंपल इसमें, कि जल्दी जल्दी ध्यान आएगा. तुम लोग बाकी नोट्स पढ़ेंगे तो तुम लोग को टफ लगेगा, क्योंकि वो भाषा में कुछ कुछ वर्ड्स एकदम हार्ड हार्ड दिए रहते हैं. ये मैं सिंपल सिंपल बनाया हुआ है. त्याचप्रमाणे संसाररूपी सागरातून आपल्याला वाचवावे, आपला सांभाळ करावा, आपल्यावर मायेची फुंकर घालावी. विठ्ठल विठ्ठल रूपी पाण्याने भरलेले ढग होऊन चातक रूपी मायेचा वर्षाव करावा. विठ्ठल रूपी पाण्याने भरले ढग होऊन चातक रूपी मायेचा वर्षाव करावा, ही विनंती केली आहे. आता तुम्हाला बघा रसग्रहण येईल. तर रसग्रहण मध्ये बघा, कवी, रचना प्रकार, काव्यसंग्रह, कवितेचा विषय. तर तुम्हाला जे कविता व्यक्त होणारे विचार, हाच ब्रीफ त्याच्यात टाका. कविता आवडणे न आवडणे याच्यातलाच अर्धा ब्रीफ त्याच्यात टाका. आवडणे न आवडण्याची कारणे सांगा. संदेश सांगितला तर सुरुवातीचे पॉइंट इथे येणार. म्हणजे कितीतरी ठिकाणी हा एकच ब्रीफ तुम्हाला फिरवता येईल. अर्धे अर्धे पॉइंट सगळीकडे टाकत जायचे. आणि आता काय पूर्ण नाहीये, 9-11 पॉइंट नाहीये, त्याचा कमी केलेले रसग्रहण मध्ये. तर तुम्ही हा ब्रीफ जरा घरी 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, लिहून काढा, न बघता लिहा. आता तुम्हाला एक क्लासचा क्वेश्चन होता, पक्ष्यांच्या आणि पिल्लांशी असलेल्या बाबतीत संबंध, तुमचा अनुभव लिहा. काय काय लिहिताल रे तुम्ही अनुभव? काय करताल अनुभव मध्ये? कसं लिहू शकताल तुम्ही? दोन्ही दिले त्यांनी, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, पिल्लांचा. म्हणजे तुम्ही कुत्र घेऊ शकता, मांजर घेऊ शकता, बदक घेऊ शकता, कोंबडी घेऊ शकता. कसं करणार? गाय, हत्ती, बैल घेऊ शकता. कसं करणार? काय लिहिणार तुम्ही? तुमचा अनुभव सांगायचा आहे त्याच्यात. हे सगळे जनावर आहेत म्हणून आपल्याला काय आहे? त्यांच्यापासून फायदाच आहे ना, प्रत्येक जनावरापासून. आम्हाला ते दृश्य अदृश्य रूपात मदत करतात. मग तुम्ही काय करता ते लिहायचं. मी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो. मी त्यांना दाणे टाकतो, पाणी देतो, मी त्यांना रोज स्नान घालतो, चारा देतो, गाय असेल तर. कोंबडी असेल तर त्यांना खुराक देतो, गाईला पण चारा देतो, खुराक देतो. कारण आमच्या घरादाराचा त्यामुळे उदरनिर्वाह होतो. उदरनिर्वाह म्हणजे काय? पेट पालणं. गाईचं दूध, कोंबडीचे अंडे, शेण, गोबर गॅस चालतो त्याच्यावर.
तूप मिळतं दुधापासून, दही दूध मिळतं, ताक मिळतं, कुत्रा रक्षण करतो. म्हणून ही प्राणी माणसाला किती उपयोगी आहे. मग ते तुमचा अनुभव त्याच्यात लिहायचा की मलाही हे प्राणी म्हणजे घरातलेच एक व्यक्ती वाटते. मला बघून ते उड्या मारायला लागतात. त्यांना बोलायला येत नसलं तरी त्यांना स्पर्शातून सगळी भाषा कळते. संतांनी सांगून गेले, काय सांगितलंय? भूतदया मानूनिया मित्र, गणूया मित्र. भूतदया म्हणजे जेवढे जगातील प्राणी, त्यांना काय मानायचंय तुम्ही? मित्रासारखं. त्यामुळे मी नक्की त्यांची काळजी घेतो आणि इथून पुढेही येणार. कारण माणसापेक्षा प्राण्यावर प्रेम केले तर ते निस्वार्थीपणे आपल्यावर तेवढेच प्रेम करतात. हे मला माझ्या अनुभवातून आढळले. बघा किती छान सांगितलं तुम्हाला काय 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 काय. तर तुमचे एक्झाम्पल सांगायचे, तुमचा अनुभव शेअर करायचा. तर एनी डाऊट आता तुम्ही हे ब्रीफ लिहिताल. तुमचा होमवर्क काय आहे? तर तो ब्रीफ 2 टाइम्स लिहा. 1 टाइम बिना बघता लिहा पाहिजे तर. आणि बघा इथे पण दिले सवेची झेपावे पक्षीनी, तिथे पण तुम्हाला तेच एक्झाम्पल बुकेने, तर तेच ब्रीफ येणार इथे पण. रसग्रहण मध्ये बघा अशा प्रकारचं रसग्रहण येत नाही, पण मे बी आलं तर 2 लाईनचं किंवा असं देणार आता तुमच्या रसग्रहण मध्ये की 2 लाईन देणार मिनिंग्स अपोजिटच्या ऐवजी आणि ते एक्सप्लेन करायला. हा तुम्ही मिनिंग्स लिहावर का पाठ करा ते मिनिंग्स चांगले, कारण 2 मार्क्स येणार. हे येणार 2 लाईन एक्सप्लेन करायला किंवा मिनिंग्स येणार. तर जेवढे पण तुम्ही लिहिलेत आता मी शिकवत असताना ते सगळे मिनिंग्स एका कागदावर तुमच्या वहीवर लिहा आणि चांगले पाठ करा. आणि कॉम्पोजिशन आठवड्याला एक तरी लिहित जा, म्हणजे बघा तुम्ही किती हुशार होता. लेटर कॉम्पोजिशन स्टोरी खूप मेन आहे. जेव्हा जेव्हा सांगितलं ते ट्राय करा. तुम्हाला काही डाऊट आहे का ह्या पोएम विषयी कुणाला? एनी डाउट बच्चे लोग? नो मॅम. नो ना? समझा? समझा? नेक्स्ट लेक्चर में देखते हैं क्या लेना है, ग्रामर या रैपिड या नेक्स्ट पोएम. तो बाय बच्चे लोग.